आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णतः शेतीवरती डिपेंड आहे. अन्नधान्यापासून भाजीपाला असेल, फळफळावर असेल, म्हणजे मुख्य स्रोत हा शेतीवरती डिपेंड आहे आणि बाकीचा ऑदरमध्ये मग उद्योगधंदे, कंपन्या वगैरे याच्यावरती डिपेंड आहेच. तर महत्त्वाचं मला सांगायचं असं आहे की आज शेतीपूरक व्यवसाय करत असताना शेतीपूरक व्यवसाय न राहिलेले बरं, प्रामुख्याने प्रमुख व्यवसाय हा झाला पाहिजे. दुय्यम धंदा न करता प्रमुख धंदा आपला झाला पाहिजे. जसं आज कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दूध व्यवसाय असेल, अनेक धंदे ही शेतीवरती डिपेंड आहेत आणि असाच एक मुख्य धंदा होऊन बसलेला आहे तो म्हणजेच रेशीम उद्योग. आज दिवसेंदिवस रेशीम उद्योग हा वाढत चाललेला आहे. तर नक्कीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रेशीम उद्योगासंदर्भात जेवढी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजेच आपला यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तरी फॉरवर्ड करा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचा टप्पा असा आहे की रेशीम उद्योग हा जरी शेतीवरती अवलंबून असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, पण आज आपल्या देशाचा, राज्याचा असा काही भाग आहे की प्रमुख व्यवसाय तिथं बनलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चांगलं उत्पन्नाचं साधन तयार झालेलं आहे. तर काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहे याच्यामध्ये आपण एक 5-7 टप्पे जाणून घेणार आहोत. तर महत्त्वाचं म्हणजे रेशीम उद्योग करायचा म्हटला तर त्याला प्रमुख शेड पाहिजे, आपल्याकडं शेती पाहिजे, मग ती स्वतःची असेल किंवा भाडेपट्ट्यावरती आपण 5-10 वर्षाची करारावरती घेतली पाहिजे आणि त्या शेतीला वर्षभर 1 एकर रान आपण जर करणार असेल तर त्या पद्धतीने त्याला ड्रीपद्वारे पाण्याची व्यवस्था किंवा सिंचन व्यवस्था असली पाहिजे. तर यात महत्त्वाचा पहिला टप्पा आहे की तुती. रेशीम उद्योग जर करायचा असेल तर अळी संगोपन, मग अळीचं बीज वाढवायचं असेल तर त्याचं खाद्य महत्त्वाचं म्हणजे तुती. तुतीची लागवड आपल्याला करता आली पाहिजे. तुतीची लागवड केल्यानंतर आपण पहिली बॅच घेऊ शकतो. साधारणतः 3, 3.5, 4 महिन्याच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं पाला तयार होतो आणि हा पाला आपण रेशीम किड्यांसाठी वापरू शकतो. ही त्याचं प्रमुख खाद्य आहे. तर समजा आपण 1 एकर जर तुतीची लागवड केली आणि 3.5-4 महिन्याची जर झाली, महत्त्वाचं तुती लागवड करताना तुतीची कांडी त्याच्यावरती पण आपण लागवड करू शकतो किंवा तुतीचे रोपे आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी सहजासहजी ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या, पण आज तुतीचे रोपे असेल किंवा रेशीम उद्योगात येणाऱ्या अडीअडचणी, साधनसामुग्री आज सर्वत्र उपलब्ध आहेत. त्या पद्धतीने आपण पहिली बॅच स्टार्ट करू शकतो, छोटीशी सुरुवात करू शकतो. साधारणतः 1 एकरावरती आपण 100 अंडीपुंज पहिल्या सूट वापरू शकता. तर तुती लागवड केल्यानंतर महत्त्वाचा पहिला टप्पा येतो, आपल्याकडे शेड असणं गरजेचं आहे. तर साधारणतः 1 एकराच्या तुतीसाठी आपल्याला शेड पाहिजे 25x60 किंवा कमीत कमी 25x50 शेड उपलब्ध आपल्याकडं असणं गरजेचं आहे. आणि साधारणतः हे शेड आपलं जसं पोल्ट्रीचं शेड असतं या पद्धतीनं आपल्याला उभारणी करणं गरजेचं आहे. महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये रॅक पाहिजे, ज्या रॅकमध्ये मध्ये जाळ्या वगैरे पाहिजे आणि त्याच्यावरती आपण तुतीचे बीज, तुतीचा पाला टाकून ते रेशीम कोष तयार करतो. जसं पोल्ट्री शेड बांधल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा, भांडे, लाईट सगळ्या गोष्टी पाहिजे, तसं याच्यामध्ये नाही आहे. पण याच्यामध्ये रॅक हे केल्या पाहिजे. साध्या पद्धतीने करा, तुम्ही स्टीलमध्ये करा, जसं आपल्या खर्चाच्या बजेटनुसार आपल्याकडं परवडेबल असेल, म्हणजे आपल्या खिशाचा सल्ला घेऊन आपण याची सुरुवात करू शकतो. आलं लक्षात? मग त्या जाळ्यावरती आपण साधी नेट जाळी वापरून पण तुती वगैरे टाकू शकतो किंवा बांबूचे वगैरे बनवून तात्पुरतं काम 2-3 वर्षासाठी आपण करू शकतो, नंतर पक्क्या पद्धतीने करू शकतो. तर शेड असणं गरजेचं आहे. आणि काय असतं, आता सुरुवातीला झाड तुती लावल्यानंतर झाड छोटं असतं तर आपण 100 अंडीपुंज घेऊ शकतो आणि एक छोटीशी सुरुवात करू शकतो. मग त्याच्यामध्ये कसं असतं, हॅचिंग अंडे आणि डेट आपल्याला जिथून आपण अंडे घेतो, म्हणजे आपल्याला अंडे कुठून उपलब्ध होतील, तर आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग केंद्र आहे आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणी आपण संपर्क करून त्याची पूर्णतः माहिती आपण घेऊ शकतो. अंडीपुंज आपण तिथून घेऊ शकतो.
किंवा तुतीची झाडं कुठे उपलब्ध आहेत ते पण घेऊ शकतो. तर ही अंडेपुंज आणल्यानंतर त्याची हॅचिंग डेट आपल्याला ते देतात. मग ती हॅचिंग डेट दिल्यानंतर आपल्याला ते आपल्याला एक ब्लॅक डक्सिंग असं एक प्रोसेस असते, त्याच्यामध्ये अंधाऱ्या खोलीत त्याला ठेवावं लागतं आणि तिथं त्या अंड्यांमधून ती आळी निघतात, ट्रेमध्ये आपल्याला ठेवावं लागतात. मग त्याची ती बाल्य अवस्था असते, 2 दिवसात थोडी आळी मोठी होते, मग आळीची तिसरी अवस्था येते. तर अशा पद्धतीने हे आळीची अवस्था 4 स्टेजेस असतात आणि 5व्या स्टेजेसला ती तोंडातून धागा टाकते. ही सर्व प्रोसेस 30 दिवसाची असते. म्हणजेच पहिली जसं आपल्याला पोल्ट्रीला काय करावं लागतं, ब्रूडिंग करावी लागते 10-15 दिवसाची, जसं वातावरण असेल तसं याच्यामध्ये एक ब्रूडिंगचा पिरियड असतो. मग त्या पद्धतीनं आपल्याला ती 10 दिवसाची प्रोसेस असते. पहिली 3.5 दिवसाची प्रोसेस असते, मग पुढच्या 3.5 दिवसाची असतील, त्या पुढची 3-3.5 दिवसाची प्रोसेस असते. म्हणजे त्याला 4 मोल्ड येतात, म्हणजे आळी अशी चालते, नाग आळी, त्या पद्धतीनं ही प्रोसेस असते. आणि पुढची 20 दिवसाची प्रोसेस असते. म्हणजे एकूण हा कालावधी 30 दिवसाचा असतो. 30 दिवसामध्ये आपली रेशीम कोश तयार होतात. मग याच्यासाठी शेड वगैरे पाहिजे, शेड साफसफाई, स्प्रे वगैरे या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे. फास्ट फीडिंग, ज्यावेळेस त्यांचं खाणं बंद होतात आणि तोंडातून धागा बाहेर येतो, त्यावेळेस समजायचं की आळीनं धागा टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि मग त्याच्यासाठी चंद्रिका म्हणून जाळी येते, त्या जाळी पसरवायच्या असतात, ज्या आपण शेडमध्ये रॅक केलेले आहे. त्या रॅकवरती जो तुतीचा पाला आपण खाऊ घालतो त्यांना, तर त्याच्यामध्ये प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसनुसार आपण ही पद्धत अवलंबली पाहिजे. आणि यावरती डिटेलमध्ये आपले व्हिडिओ येणार आहेत. रेशीम उद्योगाचा हा पहिलाच व्हिडिओ आपला आहे. पुरेशी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही, तर 100% रेशीम उद्योग याच्यावरती डिटेलमध्ये आपण माहिती देणार आहोत. अलग लक्षात. शेड कसं पाहिजे, तर हवा त्याच्यामध्ये खेळती पाहिजे, थंड वातावरण, त्याच्यात पडदे वगैरे पाहिजे, ते मध्ये गरम वातावरण होईल. म्हणजे 28-30 टेम्परेचर जे पाहिजे, 22पासून तर 28पर्यंत, त्या पद्धतीने आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं असतं. अलग लक्षात. मग त्या पद्धतीनं 25x60, 25x50 शेड आपण निर्मिती करू शकतो. या शेडमध्ये साधारणतः आपण 250 ते 300 अंडीकोश आपण ठेवू शकतो. याच्यापासून साधारणतः आपल्याला 250 ते 300 किलोपर्यंत उत्पादन मिळतं, अंडीकोश मिळतात. मग याच्या विक्रीसाठी मार्केट बारामती, जालना, बऱ्याच ठिकाणी आहे. बरेचसे व्यापारी आपण जागेवरती बोलून पण त्याची विक्री करू शकतो. आता साधारणतः 600, 700, 750 असा याचा किलोचा दर आहे. म्हणजे विचार करा, साधारणतः 300 किलो जर म्हटलं तर 7×21 आपली बॅच बसते साधारणतः 2 लाखापर्यंत. त्याच्यात खर्च आपला किती होऊ शकतो, तर 100 ते 250-300 अंडीकोशसाठी म्हणजे 25-30 हजार रुपये आपला खर्च होतो. बाकी तुती वगैरे, लेबर, सगळं खर्च जर काढला तर यामध्ये साधारणतः 60% आपलं मार्जिनपर्यंत जातं. अलग लक्षात. मग याच्यात काम किती करावं लागतं, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, 4 तासाचं काम असतं. आणि वर्षभरातून आपण साधारणतः 10 बॅच याच्यामध्ये घेऊ शकतो. 2-5 दिवसाचा कालावधी तुती येण्यासाठी, मध्ये रेस्टिंग पिरियड, या पद्धतीनं आपण जाऊ शकतो. म्हणजे साधारणतः 1 महिन्याची ही बॅच आहे. ह्या बॅचचं योग्य ते काटेकोर नियोजन जर आपण केलं, जसं पोल्ट्रीमध्ये चिक संगोपन आपण करतो, लाईव्ह पक्षी असताना त्याचं खाद्य, सर्व गोष्टी नियोजन करतो, तसंच याच्यात ही आळीसुद्धा लाईव्ह असते. आणि याच्यासाठी जर खाद्य, पाणी, सर्व, पाण्याची तर गरज नाही, याच्यात संगोपन व्यवस्थित जर केलं, काटेकोर जर केलं, तर 100% चांगलं उत्पादन रेशीम उद्योगातून पण मिळते. आज बऱ्याचशा तालुक्यामध्ये पण बऱ्याच ठिकठिकाणी गावागावात रेशीम उद्योग होतोय आणि बाहेर पण याला पाठवण्याचे बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला रेशीम उद्योगाबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. अजून अधिक खोलवर माहिती या संदर्भात येणार आहे. 100% हाही उद्योगधंदा परवडेबल आहे आणि चांगल्या पद्धतीने आज नवयुवक याकडे वळत चाललेले आहे. तुमच्याकडे जर 1 एकर 2 एकर तुती लागवड, संगोपन जर होण्याजोगं पाण्याची उपलब्ध असेल, शेततळं असेल किंवा विहिरीला पाणी असेल, पाटाची सुविधा असेल, तर नक्कीच रेशीम उद्योग तुम्ही सुरुवात करू शकता.
डिटेलमध्ये माहिती घेऊन ह्या व्यवसायाकडे वाटचाल करू शकता आणि लाख रुपये महिन्याला कसे कमावता येतील तर हे शक्य होणार आहे रेशीम उद्योगामधून. 100% रेशीम उद्योगामधून तुम्ही चांगल्या उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकता. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.